कोल्हापूर शहरात रस्त्याचं डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करताना दुतर्फा असलेल्या झाडांच्या बुंध्यामध्ये डांबर, खडी, सिमेंट काँक्रीट घातलं जातंय। त्यामुळे झाडांचा श्वास गुदमरतोय। त्यामुळे वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं झाडांच्या बुंध्याच्या सभोवतालचं डांबर, खडी आणि काँक्रीट काढून त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यात आला। रस्त्यांचं डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या बुंध्यापर्यंत डांबरीकरण केल्यामुळे झाडांचा श्वास कोंडू लागलाय। झाडांच्या बुंध्यापर्यंत डांबरी आणि काँक्रिटीकरण केल्यामुळे झाडांच्या सभोवताली पावसाचं पाणी मुरत नाही। त्यामुळे वादळी वाऱ्यात अशी झाडं बुंध्यातून आणि मुळातून उन्मळून पडण्याचं प्रमाण वाढलंय। ही बाब लक्षात घेऊन वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं कोल्हापूर शहरात ज्या झाडाभोवती सिमेंट, काँक्रीट आणि डांबरीकरण केलंय अशी झाडं शोधून त्यांच्या बुंध्याच्या सभोवतालच्या 2 फूट बाय 2 फूट जागेतील अडथळा काढून झाडाचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यात आला। झाडांना इजा पोहोचवणं हा दखलपात्र गुन्हा आहे। तरीही कोल्हापूर शहरात अनेक झाडांना खिळे ठोकून जाहिरातीचे बोर्ड लावले आहेत। तसंच झाडांची खोड रंगवली असून अनेक झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे। झाडांना इजा पोहोचवणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमी संस्थेनं केली आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढे, चंद्रकांत चव्हाण, महादेव मोरे, मनसूर गोवावाला, अमर पवार, निखिल शेटे, शुभांगी देशमुख, रंजना सावंत, राहुल वाकडे, भालचंद्र गोखले, तुषार बांधेकर, अर्णव बुढे उपस्थित होते।